हाय फ्रेंड्स, मी राहुल आपलं स्वागत करतो आपला यूट्यूब चॅनल लाईफ इज इन्स्पायरवर. तर मित्रांनो, आज आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मचा 9वा भाग पठण करणार आहोत. तर त्यामध्ये आपण 4 धडे पठण करणार आहोत. तर ते कोणते असणार आहेत ते मी तुम्हाला सांगतो. बुद्ध आणि वैदिक ऋषी, तत्ववेता कपिल, ब्राह्मणे, उपनिषदे आणि त्यांची शिकवण. तर मित्रांनो, आपण ग्रंथपठणकडे जाऊया. पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर सिलेक्ट करा, कारण भगवान बुद्धांचे असे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चला मित्रांनो, आपण जाऊया ग्रंथपठणकडे. नमो बुद्धाय. पाचवा, बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन. 1. बुद्ध आणि वैदिक ऋषी. वेद हा एक मंत्राचा म्हणजेच ऋचा किंवा स्तोत्राचा संग्रह आहे. या ऋचांचे उच्चार करताना त्यांना ऋषी म्हणतात. मंत्र म्हणजे इंद्र, वरुण, अग्नी, सोम, ईशान, प्रजापती, ब्रह्म, महिदी, यम इत्यादी देवतांचा केवळ दावा करणाऱ्या प्रार्थना होत. दावा म्हणजे शत्रूविरुद्ध सहाय्य करण्यासाठी, धन्यप्राप्तीसाठी भक्तांकडून अन्न, मांस आणि मद्य यांचा नैवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी केलेली प्रार्थना होय. वेदामध्ये फारसं तत्त्वज्ञान नाही, परंतु असे काही वैदिक ऋषी होते की ज्यांनी तात्विक स्वरूपाच्या काही कल्पना मांडल्या होत्या. 1. अर्थमर्षण. 2. प्रजापती परमेष्ठी. 3. ब्राह्मणस्पती किंवा बृहस्पती. 4. अनिल. 5. दीर्घात्मा. 6. नारायण. 7. हिरण्यगर्भ. 8. विश्वकर्मा हे ते ऋषी होत. या वैदिक तत्ववेत्यापुढील मुख्य समस्या पुढीलप्रमाणे होता. जग उत्पन्न कसे झाले, वस्तूंची निर्मिती कोणत्या पद्धतीने करण्यात आली, त्यांचे ऐक्य व अस्तित्व काय आहे, निर्मिती कशी झाली आणि कुणाच्या आज्ञेने झाली, जग कशापासून निर्माण झाले आणि ते कुठे जाणार आहे. अधमर्षण म्हणतो की जग तपाशापासून, उष्णतेपासून निर्माण झाले आहे. हे निर्मितीक्षम तत्व होय. त्यापासून अनान्नदंत असा नियम आणि सत्य यांचा जन्म झाला. यांच्यापासून रात्र म्हणजे तमस उत्पन्न झाली. तमाने पाणी निर्माण केलेले आणि पाण्यापासून काळाचे उत्पन्न झाले. काळाचे चंद्र आणि सूर्य, स्वर्ग आणि पृथ्वी, आकाश आणि प्रकाश यांचा जन्म दिला आणि दिवस व रात्र यांची व्यवस्था निर्माण केली. ब्रह्मस्पतीने असतपासून सतची उत्पत्ती केली असा सिद्धांत गृहीत धरला. त्याने असत्य या शब्दाचा अर्थ अनादी, अनंत असा सांगितला. सत हे मूलतः असत्यपासून उत्पन्न झालेले, जे जे सत अस्तित्वात असलेले आहे आणि जे जे शक्य आहे आणि तरीही असत्य म्हणजेच अस्तित्वात नसलेले आहे, त्या सर्वांचा असत्य हा मूलाधार आहे. प्रजापती परमेष्ठीने असतपासून सत निर्माण झाले का, या प्रश्नापासून सुरुवात केली. त्यांचे म्हणणे असे की या प्रश्नांचा प्रस्तुत विषयाशी संबंध नाही. त्यांच्या मते अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचे मूळ पाणी हे होय. त्यांचे मते मूळ पदार्थ जे पाणी, सत आणि असत यांच्या व्याख्येत बसत नाही. परमेष्ठीने जडत्व आणि चेतना यात भेद केला नाही. त्यांच्या मते पाणी एका स्वाभाविक तत्वानुसार स्वरूपाचे रूपांतर विशिष्ट वस्तूंमध्ये करून घेते. या तत्वाला काम किंवा वैयक्तिक इच्छा असे नाव त्यांनी दिले. अनिल हा आणखीन एक वैदिक तत्वेचा होता. त्यांच्या मते वायू हे मूलतत्वे होत. त्यांच्यात स्वाभाविक चैतन्य शक्ती असते. त्यांच्यात निर्मिती तत्व निसर्गातच असते. दीर्घतम यांनी सांगितले की सर्व प्राणी मात्र शेवटी सूर्यावर अवलंबून असतात. स्वतःच्या स्वाभाविक सामर्थ्याचा आधार असलेला आणि त्यावर हालचाल करणारा सूर्य पुढे मागं सरकत असतो. सूर्य करंड्या रंगाच्या पदार्थाचा बनलेला असतो आणि विद्युत व अग्नी ही देखील त्याचप्रमाणे बनलेले असतात. सूर्य, विद्युत व अग्नी हे पदार्थ पाण्याचे बीज होत. पाणी हे वनस्पतीचे बीज होत. याचप्रमाणे दीर्घतम याचे विचार होत. नारायण मतानुसार पुरुषात म्हणजे परमेश्वर हे पहिले जगत कारण होय. सूर्य, चंद्र, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, अंतरिक्ष, आकाश, क्षेत्र, ऋतू, पक्षी, सर्व पशु, मानवांच्या सर्व जाती आणि सर्व मानवी संस्था यांची उत्पत्ती पुरुषापासूनच होते. तात्विकदृष्ट्या हिरण्यगर्भ हा परमेष्ठी आणि नारायण यांच्या मध्यभागी होता.
हिरण्यगर्भ म्हणजेच सुवर्णगर्भ म्हणजेच बीज. या विश्वाचा महान शक्तीतूनच इतर सर्व शक्तींची आणि ऐहिक पारलौकिक जीवांची उत्पत्ती झाली. हिरण्यगर्भ म्हणजे अग्नी. सर्वतत्व नावाचे या विश्वाच्या उत्पत्तीचे तत्व अग्नीपासूनच बनले आहे. अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचा मूलपदार्थ पाणी असे गृहीत धरणे आणि मग त्यावर चैतन्य शक्तीचा आरोप करून त्यापासून हे सर्व जग निर्माण झाले असा निष्कर्ष काढणे या गोष्टी विश्वकर्माच्या दृष्टीने अगदी अपुऱ्या आणि असमाधानकारक होय. रूपांतराचे तत्व अंगभूत असलेले पाणी हा जर मूळ पदार्थ असेल तर पाणी अस्तित्वात कसे आले आणि त्याने आत्म्यातील चैतन्य शक्ती, निर्माण तत्व, भौतिक सामर्थ्य, नियम आणि इतर सर्व गोष्टी कशापासून अस्तित्वात आल्या हा प्रश्न आपल्यापुढे शिल्लक राहतो. विश्वकर्माचे मत असे होते की परमेश्वर ही चैतन्य शक्ती होय. परमेश्वर हाच प्रारंभी असतो आणि परमेश्वर हाच अंतही असतो. तो दृश्य विश्वाच्या पूर्वीपासून आहे. सर्व वैश्विक शक्ती अस्तित्वात येण्यापूर्वी तो अस्तित्वात होता. ज्याने हे विश्व निर्माण केले आणि कार्यान्वित केले तो एकमेव परमेश्वरच होय. परमेश्वर एक आहे आणि एकमेव आहे. तो म्हणजे जन्म नसलेला आहे आणि अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू त्यांच्यात वास करीत असतात. तो सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान असा आहे. तो निर्माता आणि संहारकर्ता आहे. जनक म्हणून त्याने आपल्याला उत्पन्न केले आणि संहारक या नावाने अस्तित्वातील सर्व वस्तूंचे भवितव्य त्याला माहिती आहे. बुद्धांना सर्वच वैदिक ऋषीची आदरणीय वाटले नाहीत. फक्त 10 वैदिक ऋषींनाच त्यांनी अतिप्राचीन आणि मंत्राचे खरेखुरे जनक मानले. परंतु नैतिक पातळी उंचावणारे असे मंत्र्यांमध्ये त्यांना काहीही आढळले नाही. त्यांच्या मते वेद हे ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहेत. म्हणून ज्यापासून आपण काही शिकता येत असे अशा मंत्रात काही नसल्यामुळे बुद्धांनी मंत्र बाजूला सारले. त्याचप्रमाणे वैदिक ऋषींच्या तत्त्वज्ञानात त्यांना काहीही आढळले नाही. सत्य प्राप्त करून घेण्यासाठी ते चाचपडत होते, परंतु ते ज्या सत्याप्रत पोचले नाहीत. त्यांचे सिद्धांत म्हणजे तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा आधार नसलेला केवळ कल्पना होत्या. तत्त्वज्ञानात त्यांनी जी भर घातली तिच्यामुळे कोणताही सामाजिक मूल्य निर्माण झाला नाही. म्हणून वैदिक ऋषींनी तत्त्वज्ञानही निरुपयोगी म्हणून त्यांनी ते असामान्य केले. तत्त्ववेत्ता कपिल. भारतवर्षातील प्राचीन तत्त्ववेत्त्यात कपिल हा अग्रगण्य होता. त्याचा तत्त्वज्ञानाविषयक दृष्टिकोन अनन्य होता आणि तत्त्वज्ञ म्हणून त्यांचे स्थान अद्वितच होते. त्यांच्या तत्त्वज्ञानाला सांख्य तत्त्वज्ञान असे ओळखले जाई. त्याच्या विचारांतील मूलतत्वाचे स्वरूप थक्क करून टाकणारे होते. सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे. सांख्य तत्त्वज्ञानाचे हे पहिलं तत्त्व होय. पुराव्याखेरीज सत्य असू शकत नाही. सत्य सिद्ध करण्यासाठी कपिलाने सिद्धतेचे फक्त 2 मार्ग मानले. 1 प्रत्यक्ष ज्ञान आणि 2 अनुमान. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्या समोरील वस्तूंचे आपल्या मनाला होणारे आकलन. अनुमान 3 प्रकारचे आहे. 1 कारणावरून कार्य ओळखणे, जसे जगाच्या अस्तित्वावरून पावसाचे अनुमान काढणे. 2 कार्यावरून कारण ओळखणे, जसे दरीतून वाहणाऱ्या ओहळणारा व पूर आल्यावर डोंगरावरून पाऊस पडत असल्याचे अनुमान काढणे. आणि 3 साम्य, जसे मनुष्य जेव्हा हालचाल करतो तेव्हा तो जागा बदलत असतो असे आपण अनुमान काढतो. त्याचप्रमाणे ज्या अर्थी तारे निरनिराळ्या ठिकाणी दिसतात त्या अर्थी त्यांची गती असली पाहिजे. त्यांचे दुसरे तत्त्व सृष्टीच्या उत्पत्तीसंबंधी होते. सृष्टीची उत्पत्ती आणि तिचे कारण हे सर्व विश्व निर्माण करणारा कोणीतरी निर्माता आहे हा सिद्धांत कपिलाने अमान्य केला. ज्याप्रमाणे मातीतून मडके तयार होते किंवा सुतापासून कापड तयार होते त्याप्रमाणे उत्पन्न वस्तूंची अस्तित्व पहिल्यापासून काढणार असतात असे त्यांचे मत होते. विश्व एखाद्या निर्मात्याला निर्माण केले हा सिद्धांत अमान्य करण्यासाठी कपिलाने पुढे केलेला हा पहिला आधार होय. परंतु आपल्या मताच्या पृष्ठयर्थ त्यांनी इतरही काही आधार दिले आहेत. परंतु असत हे कोणत्याही कृतीचा विषय होऊ शकत नाही. वास्तवता नवे असे काहीच उत्पन्न होत नाही. सुस्पष्ट वस्तू ही ज्या पदार्थावर बनते त्यापेक्षा ती निराळी नसते. ती ज्या पदार्थापासून बनवलेली असते त्या पदार्थाच्या स्वरूपात ती अगोदरपासूनच अस्तित्वात असते. अशा निश्चित पदार्थापासून केवळ निश्चित स्वरूपाचीच वस्तू तयार होऊ शकते आणि काही विशिष्ट स्वरूपाच्या पदार्थापासूनच विशिष्ट स्वरूपाचा पदार्थ निर्माण होतो. मग या इंद्रियावर विश्वाचे मूळ कोणते? कपिल म्हणतो उत्कांत वस्तू म्हणजे व्यक्त आणि अनुत्कांत
म्हणजे अव्यक्त वस्तू हे इंद्रियोगोचर विश्व बनले आहे. व्यक्त वस्तू या अव्यक्त वस्तूचे मूळ असू शकत नाही. व्यक्त वस्तूंचा आकार मर्यादित असतो आणि विश्वाच्या मुळाचे जे स्वरूप त्याच्याशी तर हे विसंगत आहे. सर्व व्यक्त वस्तूचे परस्पराशी काही अशी साम्य असते आणि म्हणून एक दुसरीचे अंतिम मूळ आहे असे म्हणता येत नाही. शिवाय ज्या अर्थी त्या सर्व एखाद्या मुळापासून अस्तित्वात येतात त्या अर्थी त्या वस्तू स्वतः मूलत घटक होऊ शकत नाहीत. नंतर कपिलाने असे विधान केले आहे की जरी कार्य हे कारणाचे बनलेले असले तरी ते कारणापेक्षा निर्लय असले पाहिजे. म्हणून विश्व हे अंतिम कारण असू शकत नाही. दुसऱ्या एखाद्या अंतिम कारणाचा तो परिणाम असला पाहिजे. अव्यक्त वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान का होऊ शकत नाही? तिच्या योगे तिचे उत्तर ज्ञान होईल. अशी क्रिया इंद्रियोगोचर का होत नाही याचे कपिलाने पुढीलप्रमाणे उत्तर दिले आहे. त्याची कारणे निरनिराळी असू शकतात. एक असे की कारण असू शकेल की ज्याप्रमाणे ज्याच्या अस्तित्वाबद्दल शंका नसते अशा वस्तूही प्रत्यक्षात दिसत नाहीत, त्याचप्रमाणे अव्यक्त वस्तूंच्या सूक्ष्म स्वरूपामुळे त्या इंद्रियोगोचर होत नसतील किंवा अतिशय दूर असल्यामुळे किंवा अतिशय सान्निध्य असल्यामुळे अथवा तिसरीत एखादी वस्तूची मध्येच असल्यामुळे किंवा तात्पर्य पदार्थाची झालेल्या सकारामुळे किंवा एखाद्या अधिक तीव्र संवेदनशील अस्तित्व किंवा निरीक्षाचे अंधत्व किंवा त्याच्या ज्ञानेंद्रियाचा किंवा मनाचा एखादा दोष यामुळेच अव्यक्त वस्तू अदृश्य राहत असतील. कपिलाला विचारण्यात आले, मग विश्वाचे मूळ कोणते? विश्वाचा व्यक्त भाग आणि अव्यक्त भाग यांच्यातील फरक कशामुळे होतो असे कपिलास विचारण्यात आले. कपिलाने उत्तर दिले, व्यक्त वस्तूंना कारण असते आणि अव्यक्त वस्तूंना कारण नसते, पण दोघांचेही मूळ मात्र कारणातील आणि स्वतंत्र असते. व्यक्त वस्तू संख्येने पुष्कळ आहेत आणि अवाक व काल यांच्या बाबतीत मर्यादित आहेत. त्यांचे मूळ एकच, शाश्वत आणि सर्वव्यापी. व्यक्त वस्तू ते क्रियाशील आणि सावयव असतात. सर्वांचे मूळ कारण सर्व वस्तूंमध्ये अंतर्भूत असतं, परंतु ते निष्क्रिय आणि एकसंग असते. कपिल म्हणतो की अनुकत्वान वस्तूंना विकासाची प्रक्रिया सत्व, राजस आणि तत्सम या 3 घटकांमुळे होते. यांचा 3 गुण असे असतात: माणसांच्या सुखाचे कारण होणाऱ्या आणि त्यांचा आविष्कार करणाऱ्या नैसर्गिक प्रकाशांची यापैकी पहिल्या घटकांचे साध्य आहे. दुसरा घटक प्रवृत्ती किंवा उपेक्षेची स्थिती निर्माण करतो. या 3 घटकांचे परस्परांशी असलेले संबंध मूलतः अत्यंत निकटचे असतात. ते एकमेकावर मात करतात, एकमेकांना आधारही देतात आणि परस्परागत मिसळून जातात. हे घटक ज्योत, तेल आणि वात या दिव्याच्या घटकाप्रमाणे असतात. जेव्हा या 3 गुणात समतोल असतो आणि एक दुसऱ्यापेक्षा वरचढ होत नाही, तेव्हा हे विश्व अचेतन होते व त्यांची उत्क्रांती थांबवते. जेव्हा या 3 गुणांचा समतोल नसतो आणि एक दुसऱ्यापेक्षा वरचढ होतो, तेव्हा हे विश्व सचेतनतेने होते आणि त्याची उत्क्रांती सुरू होते. गुणांना समतोल का जातो या प्रश्नाला उत्तर देताना कपिल म्हणतो की दुःखाच्या अस्तित्वामुळे या 3 गुणांचा समतोल बिघडतो. कपिलाच्या तत्वज्ञानातील हे असे सिद्धांत होते. सर्व तत्ववेत्यांपैकी कपिल मुनींच्या तत्वज्ञानावर बुद्धांचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांची शिकवण तर्कशास्त्र आणि वास्तवता यावर आधारलेली आहे. असा कपिल हा एकच तत्वज्ञ असल्याचे बुद्धांना आढळून आले. तथापि कपिलांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींना त्यांना स्वीकार केला नाही. बुद्धांनी कपिलांच्या फक्त 3 गोष्टी ग्राह्य धरल्या: सत्य हे पुराव्याचे सिद्धांत झाले पाहिजे व क्रियेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे, हे त्यांनी मान्य केले. देव अस्तित्वात आहे किंवा त्याने विश्व निर्माण केले हे गृहीत धरल्यास तर्कशास्त्राचा किंवा वास्तुस्थितीचा कोणताही आधार नाही, हे त्यांनी मान्य केले. जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केले. कपिलाच्या शिकवणीतून बाकीचा भाग आपल्या दृष्टीतून अनावश्यक म्हणून त्यांनी सोडून दिला. 3. ब्राह्मणे वेदांनंतरचे धार्मिक ग्रंथ ब्राह्मणे या नावाने ओळखले जातात. दोघांनाही पवित्र ग्रंथ मानले जात होते, परंतु ब्राह्मणे हा वेदांचाच एक भाग होय. दोन्ही ग्रंथ सारख्याच महत्त्वाचे मानले जात असून त्यांना श्रुती या नावाने संबोधतात. ब्राह्मण तत्वज्ञान हे 4 सिद्धांतावरती आधारलेले आहे. पहिला सिद्धांत असा की वेद हे केवळ पवित्र आहेत असे नसून ते अचूक आहेत आणि त्यांचा अधिकार वादातही आहे.
ब्राह्मण तत्त्वज्ञानाचा तिसरा सिद्धांत असा की योग्य ते वैदिक यज्ञ, धार्मिक विधी आणि समारंभ पार पाडले आणि ब्राह्मणांना दक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ती मिळते, म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होते. वेदांनी सांगितलेल्या आदर्शी धर्मांची कल्पना ब्राह्मणापाशी होते असे नव्हे, तर आदर्श समाजाविषयी त्यांची एक कल्पना होती. या आदर्श समाजरचनेला त्यांनी चातुर्वर्ण्य असे नाव दिले. चातुर्वर्ण्याची कल्पना वेदांत सांगितली आहे आणि ज्या अर्थी वेद हे खलनातील व वादातील आहेत, त्या अर्थी समाजरचनेची चातुर्वर्ण पद्धतीसुद्धा बंधनकारक आणि वादांतील आहे. ही समाज पद्धती काही विशिष्ट नियमावर आधारलेली आहे. पहिला नियम असा की समाज 4 वर्गात विभागला जातो. 1 ब्राह्मण, 2 क्षत्रिय, 3 वैश्य आणि 4 शूद्र. दुसरा नियम असा की या वर्णात सामाजिक क्षमता असू शकत नाही. वर्गावर विषमतेच्या नियमाने ते परस्पराशी बांधले गेले पाहिजेत. सर्वांच्यावर ब्राह्मण असले पाहिजेत. ब्राह्मणाच्या खालोखाल पण वैश्यांच्या वर क्षत्रिय, क्षत्रियांच्या खालोखाल परंतु शूद्रांच्या वर वैश्य आणि शूद्र हे सर्वांच्या खाली असले पाहिजेत. हक्क आणि अधिकार यांच्या बाबतीत या 4 वर्णांत समानता असू शकत नव्हती. हक्क व अधिकार या 4 प्रश्नवर्गावर विषमतेचा नियमावर आधारलेला होता. ब्राह्मणाला त्यांच्या इच्छेप्रमाणे हवे असतील ते सर्व हक्क आणि अधिकार असत, पण ब्राह्मणांना जे हक्क व अधिकार मिळते ते क्षत्रियाला मिळत नसत. त्याला वैश्यापेक्षा जास्त हक्क व अधिकार मिळत. वैश्याला शूद्रापेक्षा अधिक हक्क अधिकार असत, पण क्षत्रियाला मिळणारे हक्क अधिकार त्याला मिळत नसत आणि शूद्राला तर अधिकारच नव्हते, पण खास हक्क तर मुळीच नव्हते. 3 वरिष्ठ वर्णांना न दुखविता जगणे एवढाच त्याचा हक्क होता. चातुर्वर्ण्याचा तिसरा नियम व्यवसायांच्या विभागासंबंधी होता. अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक विधी करणे हा ब्राह्मणांचा व्यवसाय होता. क्षत्रियांचा व्यवसाय लढाई करणे हा होता. व्यापार हा वैश्यावरती सोपविण्यात आला होता आणि 3 वर्गांची सेवा करणे हा शूद्रांचा व्यवसाय होता. निरनिराळ्या वर्गांना दिलेले व्यवसाय हे खास त्या वर्गांसाठीच होते. एका वर्गाच्या व्यवसायात दुसऱ्याला शिरता येत नसे. चातुर्वर्ण्याचा चौथा नियम शिक्षकांच्या हक्कासंबंधी होता. चातुर्वर्ण पद्धतीने शिक्षकांचा हक्क ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या पहिल्या 3 वर्णांनाच होता. शूद्रांनी शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आला नव्हता, तर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातील स्त्रियांदेखील तो नाकारण्यात आला. आणखीन एक 5वा नियम होता. या नियमानुसार माणसांचे आयुष्य 4 आश्रमात किंवा टप्प्यात विभागले गेले होते. पहिल्या आश्रमाला ब्रह्मचर्य म्हणत, दुसऱ्यांचे नाव ग्रमश्रामस्थ असे होते, तिसऱ्याला वानप्रस्थ आणि चौथ्याला संन्यास अशी नावे होती. पहिल्या आश्रमाचे उद्दिष्ट अध्ययन व शिक्षण हे होते. दुसऱ्याचे उद्दिष्ट वैवाहिक जीवन जगणे होते. तिसऱ्याचे उद्दिष्ट वैराग्य जीवनाची म्हणजेच ग्रहत्याग न करता कौटुंबिक बंध तोडून टाकणाऱ्या जीवनाची ओळख करून देणे हे होते. चौथ्या आश्रमाचे उद्दिष्ट माणसाला ईश्वराचा शोध घेण्यास व त्यातील विलीन होण्यास समर्थ करणे हे होते. या आश्रमाचे फायदे फक्त 3 वरिष्ठ वर्णाच्या पुरुषांनाच घेता येत असत. पहिला आश्रम शूद्र व स्त्रिया यांच्यातही नव्हता. त्याचप्रमाणे चौथा आश्रम शूद्र व स्त्रियांना वर्ज्य होता. चातुर्वर्ण नावाची अशी होती दिव्य आदर्श समाजरचना. तिला चातुर्वर्ण असे नाव देण्यात आले होते. ब्राह्मणांनी नियमाला आदर्शाचे स्वरूप आणि कुठलाही पळवाटा किंवा उणिवा न ठेवता तो आदर्श प्रत्यक्षात उतरविला. ब्राह्मण तत्त्वज्ञानातील चौथा सिद्धांत कर्मवाद होय. आत्म्याच्या जन्ममरणाच्या फेऱ्याचा सिद्धांत तो एक भाग होता. ब्राह्मणाचे कर्मवादाचे तत्त्वज्ञान हे पूर्वजन्म घेऊन जेव्हा आत्मा नव्या देहात प्रवेश करतो तेव्हा तो कुठे जातो या प्रश्नाला दिलेले उत्तर. यावर ब्राह्मणाने तत्त्वज्ञानावर उत्तर असे दिले की आत्मा कुठे जातो हे माणसाच्या पूर्वजन्मातील कृत्यावर अवलंबून आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे ते त्यांच्या कर्मावर अवलंबून असते. ब्राह्मणी तत्त्वज्ञानातील पहिल्या सिद्धांताला बुद्धांचा तीव्र विरोध होता. वेद हे रखलातील आहेत, त्यांच्या अधिकार वादातील आहेत हे त्यांचे म्हणणे भगवान बुद्धांनी नाकाबून केले. त्यांच्या मते निर्दोष व वादातील असे काही नाही. कोणत्याही गोष्टीची फेर तपासणी आणि फेरविचार करण्यास प्रयत्नवास नसावा. माणसाला सत्य, यथार्थ, सत्य समजले पाहिजे. भगवान बुद्धांच्या मते विचार स्वातंत्र्य सर्वात महत्त्वाची व आवश्यक बाब होती आणि सत्य शोधून काढण्याची विचार स्वातंत्र्य हा एकमेव मार्ग अशी त्याची खात्री होती. वेद अपौरुषीय आहे आणि मानणे यांचा विचार स्वातंत्र्याला संपूर्ण नकार देणे असा होय. या
कारणास्तव ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचा सिद्धांत भगवान बुद्धांनी द्वेषार्थ वाटला. ब्राह्मणी तत्त्वज्ञानातील दुसऱ्यातील सिद्धांतालाही त्याला तितकाच विरोध होता. यज्ञामध्ये काही तथ्य असलेल्या त्यांनी मान्य केले, परंतु खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ यात भेद केला. दुसऱ्यांच्या हितासाठी स्वहिताचा त्याग करणे हा खरा यज्ञ होय असे त्यांनी मानले. वैयक्तिक स्वार्थासाठी देवाला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या पशुचा बळी देणे हा त्यांच्या मते खोटा यज्ञ होय. ब्राह्मणाचे यज्ञ हे बहुधा देवाला संतुष्ट करण्यासाठीच पशूंची बळी देऊन केलेले यज्ञ असत. या यज्ञांचे खोटे यज्ञ म्हणून त्यांनी धिक्कार केला. आत्म्याच्या मुक्तीसाठी जरी असे यज्ञ केले तरीही त्यांना ते मान्य नव्हते. यज्ञविरोधी असलेले लोक ब्राह्मणांचा उपहास करून म्हणत, पशूंचा बळी देऊन जर एखाद्या स्वर्गप्राप्ती होत असेल तर मग त्यांचे स्वतःच्या बापालाच बळी का देऊ नये? स्वर्गात जाण्याचा तो अधिकतम जलमार्ग ठरेल. भगवान बुद्ध त्या विषयावर अंतःकरणाने सहमत होते. यज्ञाच्या सिद्धांतावर भगवान बुद्धांचा जितका तिरस्कार्य वाटत होता तितका चातुर्वर्ण्यांचाही सिद्धांतावर त्यांना नापसंत होता. चातुर्वर्ण्यांच्या नावाने ब्राह्मण धर्माने केलेली समाजरचना त्यांनी नैसर्गिक समाजरचना वाटली नाही. तिच्यातील वर्गरचना सक्तीची आणि जुलमी होती. विशिष्ट वर्गाच्या मतलबीनुसार तयार केलेली अशी ती समाजरचना होती. मोकळा आणि स्वतंत्र समाज त्यांना पसंत होता. ब्राह्मणाची चातुर्वर्ण पद्धती ही कधीही न बदलणारी कायमस्वरूपाची अशी समाजरचना होती. एकदा ब्राह्मण झाला की तो कायमच ब्राह्मण, एकदा क्षत्रिय झाला तो कायम क्षत्रिय, एकदा वैश्य झाला की तो कायमच वैश्य आणि शूद्र तो कायमच शूद्र. ही समाजरचना व्यक्तींच्या जन्मानुसार प्राप्त झालेल्या दर्जावर आधारलेली होती. या व्यवस्थेत माणसांचा दुर्गुण किती भयंकर असतो तरी त्यामुळे त्यांचा दर्जा कमी होत असते आणि त्यांचा सद्गुण कितीही मोठा असला तरी त्यांचा दर्जा उंचवण्याच्या दृष्टीने सद्गुणाला काही किंमत नसे. योग्यता आणि प्रगती यांना या समाजरचनेत स्थान नव्हते. विषमता प्रत्येक समाजात असते, पण ब्राह्मणांनी धर्मात तिचे स्वरूप अगदी निराळे होते. ब्राह्मणांनी सांगितलेले विषमता हे त्या समाजाचे अधिकृत तत्त्वज्ञान. समाजावर वाढलेले ते केवळ बागळुंड होते. ब्राह्मणी धर्माचा समतेवर विश्वास नव्हता. वस्तूत समतेचा यांचा विरोध होता. ब्राह्मणी धर्माचे केवळ विषमतेचे समाधान झाले नाही, वर्गवार विषमता हे त्यांचे सार होते. समाजात सुसंवाद निर्माण करण्याचे तर दूरच राहावं, पण वर्गावर विषमतेचा समाजात चढत्या प्रमाणापर्यंत द्वेष आणि उतरत्या प्रमाणात तिरस्कार निर्माण केला असून ती अखंड कालकलहाचे कारण होईल असे बुद्धांना वाटले. 4 वर्णांचे व्यवसाय देखील निश्चित केले गेले होते. व्यवसायातील निवड करण्याचे स्वातंत्र्य कुणाला नव्हते. शिवाय हे व्यवसाय काम करण्याची कुशलता त्यानुसार निश्चित करण्यात आले नव्हते, तर ते जन्मावरून निश्चित केले गेले होते. चातुर्वर्ण्याच्या नियमाचे काळजीपूर्वीचं निरीक्षण केल्यावर भगवान बुद्ध अशा निष्कर्षाला येऊन पोचले की ब्राह्मणांनी धर्माने ज्या तात्विक पायावर समरचना उभारली तो पाया जरी स्वार्थी नसला तरी तो चुकीचा खास होता. त्याने हे स्पष्ट दिसले की चातुर्वर्ण्याने सर्वांच्या हितसंबंधाकडे जर लक्ष दिलेच नाही तर सर्वांच्या कल्याणाचा पुरस्कार तो मुळीच केला नाही, तर खरोखरच मूठभर लोकांच्या हितासाठी बहुसंख्य लोकांना राबविण्यासाठी चातुर्वर्ण्यांची योजना जाणून बुजून करण्यात आली होती. या योजनेनुसार स्वतःला मानवश्रेष्ठ म्हणून घेणाऱ्या स्वर्गाची सेवा करणे माणसाला भाग पाडण्यात आले. दुर्बलांना दडपण्यासाठी व पिळवण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे दासांत ठेवण्यासाठी ही योजना करण्यात आली होती. बंडाची प्रवृत्ती पूर्णपणे मारून टाकण्यासाठी ब्राह्मणांनी कर्मवाद तयार केला होता असे बुद्धांचे मत होते. मनुष्याला दुःखाला त्याच्या स्वतःशिवाय दुसरा कोणीही जबाबदार नव्हता. दुःखाची स्थिती तो बंड करून बदलू शकत नव्हता, कारण पूर्वजातील कर्मामुळेच या जगातील त्यांची दुःखी अवस्था ठरविण्यात आली होती. ब्राह्मण तत्त्वज्ञानाने त्यांची माणुसकी पार नष्ट करून टाकली होती. त्या शूद्र स्त्रिया या 2 वर्गांना या समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्य नव्हते. विदर्जनाचा हक्क हा नाकारण्यात आला होता. यांचा परिणाम असा झाला की त्यांच्यावर लादलेल्या अज्ञानामुळे आपली अशी हीन व्यवस्था का झाली हे त्यांना कळत नव्हते. ब्राह्मणी धर्माने त्यांचे जीवन अर्थशून्य करून टाकले हे समजले होते. या ब्राह्मणांनी तत्त्वज्ञानाविरुद्ध बंड करण्याऐवजी ते त्यांचे भक्त बनले व त्यांचा ते पुरस्कार करू लागले. शस्त्र धारण करणे हा आपला मानवी स्वातंत्र्य मिळवण्याचा शेवटचा उपाय आहे, पण शूद्रांना शस्त्र करण्याचा हक्कही नाकारण्यात आला होता. ब्राह्मणी धर्माच्या वर्चस्वाखाली स्वार्थी ब्राह्मण सामर्थ्यावर भयंकर क्षत्रिय आणि धनवान वैश्य यांच्या कष्टाने बळी मनुष्यशूद्राला असहाय्य असे करून ठेवण्यात आले होते. अशा या समाजरचनेत बदल घडविणे शक्य होते का? ही समाजव्यवस्था ईश्वर प्रणीत असलेली
जात असल्यामुळे ती बदलता येणे शक्य नाही हे बुद्धाला माहिती होते. ती फक्त नष्ट करून टाकणे शक्य होते. या कारणामुळे खऱ्या जीवनातील मार्गाला विरोधी म्हणून ब्राह्मणी तत्त्वज्ञान बुद्धाने अमान्य केले. 4. उपनिषदे आणि त्यांची शिकवण. उपनिषदे हे वाङ्मयातील वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ होते. उपनिषदे वेदांचा भाग नव्हते. कोणताही धार्मिक कायदा त्यात सांगितलेली नाहीत. असे असूनही उपनिषदे हा धार्मिक वाङ्मयाचा एक भाग झाला. उपनिषदांचा संख्या बरीच मोठी होती. त्यातील काही महत्त्वाची आहेत, काही मुळीच महत्त्वाची नाहीत. त्यापैकी काही उपनिषदे वैदिक सिद्धांताची ब्राह्मणे पुरोहित त्यांच्या विरुद्ध असलेल्या गणली जात. वैदिक अभ्यास म्हणजे अज्ञान व अविद्या यांचा अभ्यास होय. याविषयी या सर्वांचे एकमत होते. 4 वेद आणि वैदिक शास्त्रे यांचे ज्ञान हे हलक्या दर्जाचे ज्ञान होय. याविषयी या सर्वांचे एकमत होते. वेद हे ईश्वर निर्मिती आहे असामान्य करण्यात त्यांचे एकमत होते. यज्ञ व त्यांचे फल, अधुर्य वैदिक आहुती आणि ब्राह्मणांना दयावाल दक्षिणा या ब्राह्मणी तत्त्वज्ञानाची मूलभूत गोष्टींना शिकविण्यात आलेले सामर्थ्य नाकारण्याच्या बाबतीत त्या सर्वांचे एकमत होते. तथापि उपनिषदांचा हा काही मुख्य विषय नव्हता. त्यांनी केलेल्या चर्चा ब्रह्म आत्म यांच्यावर केंद्रित झालेला आहे. विश्वाला बंधनात ठेवणारे ब्रह्म हे सर्वव्यापी तत्त्व असून आत्म्याने परमात्म्याचे ज्ञान करून घेण्यातच आत्म्यांती मुक्ती आहे. उपनिषदांचा मुख्य सिद्धांत असा की ब्रह्म हे सत्य आहे आणि आत्मा म्हणजेच ब्रह्म होय. उपाधीत गुंतलेल्या आत्म्याला मी ब्रह्म आहे याची जाणीव होत नाही. प्रश्न असा होतो की ब्रह्म हे सत्य आहे का काय? उपनिषदेत सिद्धांत मान्य करावयास की नाही या प्रश्नांच्या उत्तर अवलंबून असते. ब्रह्म हे सत्य आहे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा बुद्धाला मिळाला नाही. म्हणून उपनिषदांचे म्हणणे त्यांनी अमान्य केले. उपनिषदांच्या कर्त्यांना याविषयी प्रश्न विचारले गेले नव्हते असे नाही. जे प्रश्न विचारले गेले होते ते असे होते. अशा प्रकारचे प्रश्न याज्ञवल्क्यासारख्या महर्षीला विचारण्यात आले होते. बृहदारण्यकोपनिषदांत याज्ञवल्क्याने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्याला विचारण्यात आले, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय या प्रश्नावर नीती मला माहीत नाही एवढे याज्ञवल्क्य सांगू शकला. याच्याविषयी कोणालाच काही माहिती नव्हते. ते सत्य कसे असू शकते असा बुद्धांचा प्रश्न होता. उपनिषदे म्हणजे केवळ कल्पनेवर आधारलेले असल्यामुळे ते नाकारण्यात बुद्धाला कोणतीही अडचण भासली नाही. तर मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चा 9वा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर सिलेक्ट करा. थँक्यू.